नमस्कार, मी रोहित राऊत आणि आपण आत्ता आहोत अवताराची गोष्टच्या प्रोमो लॉन्चमध्ये आणि माझ्याबरोबर आहेत फिल्मचे डिरेक्टर नितीन दीक्षित सर. नमस्कार. 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 आणि माझा पार्टनर श्रीधर मेनन. सो आम्ही एकत्रित इथे आलो आहे कारण आज आमच्या प्रोमो गाण्याचं लॉन्च आहे आणि खरं तर मी नितीन सर आणि कार्तिक या दोघांचंही फार आभार मानतो की आम्हाला या फिल्मसाठी चूज केलं आणि सिलेक्ट केलं. तर जाम मजा आली. गाण्याचं ब्रीफ ज्यावेळेस आम्हाला मिळालं होतं ते असं होतं की हे प्रोमोशनल सॉन्ग आहे आणि मंग्याला आपल्याला पोर्ट्रे करायचं आहे. म्हटलं डन, ओके करूया. आणि गाण्याचे लिरिक्स ऐकले, सो त्यामुळे फार मजा आली. नितीन सर आय थिंक भरपूर वर्षानंतर एखादं गाणं लिहिलं आहे तुम्ही. मी म्हणजे खूप वर्षानंतर हा प्रयत्न केला. आयलारे नावाची माझी पहिली फिल्म ॲज अ रायटर आणि ॲज अ लिरिसिस्ट. आणि त्यावेळी मी खूप शिव्या घालल्या होत्या. अंकुश, जित्या आणि अमित फाळके होता त्यामध्ये. सगळे म्हणजे तू कशाला गाण्या बिण्याच्या भानगडीत पडतो, तू स्क्रिप्ट लिहितो ना ते चांगलं आहे, काय गाणं लिहिलंयस वगैरे असं खूप शिव्या घालल्या. तिथून मी इतका डिमोरलाइज झालो होतो. मी आपलं मग एकटाच कविता करायचो आणि त्या लिहायचो, माझ्या आपल्या जवळच्या मित्रांना ऐकवायचो. पण यावेळी मला असं स्वतःला वाटलं या गाण्यासाठी तर की मी सुरुवातीला हाच विचार करतो की दुसरं कोणीतरी लिहिल हे गाणं. पण म्हटलं हे तितकं मला जसं म्हणायचं आहे, कारण मी त्या पात्रांना मी तयार केलं. ती पात्रं कशी बोलतील, त्यांची भाषा काय असेल प्रत्येकाची, ते म्हटलं तितकं तो समजून घेऊ शकेल का. मी 2 वर्ष या तिघांबरोबर आहे, तो येणार आणि 2 दिवसात त्या तिघांबरोबर जेल होऊन कसं ते आणणार, असं मला एक थोडीशी भीती होती. म्हणजे ऑफकोर्स की असे खूप चांगले रिलीजेस आपल्याकडे आहेत ज्यांनी हे केलं असतं, पण तरी मी म्हटलं चला आपण चान्स घेऊया. बऱ्याच वर्षांनी मिळतोय हा चान्स, स्वतःला देऊया. हे गाण्याचे जन्मदाते फक्त आणि फक्त नितीन सर आहेत, यांची कुठेही शाखा नाही. गाण्याची शाखा नाही आहे. त्यामुळे हे सगळं नितीन सरांचंच कमाल होती की नितीन सरांनीच डोक्याचं झालंय भजं, मला झेपण आहे वजं वगैरे, आम्ही हे सगळं नितीन सरांनीच केलं आहे आणि मजा आली ओव्हरऑल गाणं कंपोज करताना. त्याच्यात असं ॲड करू इच्छितो की डोक्याचं झालंय भजं आणि मला झेपण आहे हे होजं, हे जरी कॅच होणारी लाईन असली तरी त्याच्या मागचा गर्भितार्थ खूप मोठा आहे. म्हणजे मला शब्दही मी आता डेली वाटली गर्भितार्थ म्हणताना, पण मला त्यातून असं म्हणायचं आहे की आपल्याला न विचार करण्याचं माणसाला, म्हणजे माणूस प्राण्यांपासून वेगळा काय आहे तर त्याच्याकडे एक वेगळा मेंदू आहे, खूप प्रगल्भ असा मेंदू आहे आणि असं असतानाही त्याचाच वापर करण्याचा सगळ्यात जास्त आळस माणसाला आहे. आणि विचार हे नको यार, डोक्याला ताप नको यार माझ्या, असं अनेक माणसं अनेक प्रसंगात म्हणत असतात. त्यामुळे मला असं वाटलं की यार हे डोक्याचं झालंय भजं. प्रत्येक माणसाचं असं जेव्हा भजं होतं तेव्हा त्याला खरोखरीच ह्या डोक्याचं ओझं पेलवत नाही. पण आम्हाला नाही एक असं ठिंचक डान्स नंबर हवा होता जो रोहितने अत्यंत अप्रतिम म्हणजे थिरकायला लावणारी चाल आहे. आणि कुठेही जिथे म्हणजे मी अगदी म्हणतो मराठी पब्स काढावे लागतील या गाण्यासाठी, स्पेशल मराठी सॉन्ग प्ले करणारे, आणि तिकडे हे गाणं धमाल करेल. पुढच्या गणपतीत तर तुम्ही बघाच आणि ऐकाच. मजा आली. आता एवढं ज्या गाण्याचं कौतुक सर करतायत ते गाणं आम्ही सगळेजण गाऊ तुमच्यासाठी, कारण सरांनी पण या फिल्ममध्ये हे गाणं गायलं आहे, त्यामुळे मजा आली. तर आपण ते गाणं ऐकूया. ढगाला लावलाय कोणी ओनळ, सुरव्याचा बलूब कसार जळ, धावणाऱ्या पाण्याच्या पळणाऱ्या वाऱ्याच्या चाकांचा दिसनावळ, डोक्याचं झालंय भज मला जे पण हे वज, डोक्याचं झालंय भज मला जे पण हे वज. थँक्यू. नमस्कार, मी महेश कोठारे आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी.